आरपीएफ कॉन्स्टेबल भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। रेल्वे सुरक्षा बल सुद्धा आरपीएफला म्हटलं जाते, त्याचबरोबर आरपीएफ कॉन्स्टेबलला रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सुद्धा म्हटलं जाते। तर आरपीएफ कॉन्स्टेबलची जे विद्यार्थी मित्रांनो नवीन भरती या ठिकाणी निघत आहे आणि जागांचा जर आपण विचार केला तर 6000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये। आणि यामध्ये सिलेक्शन होणे जास्त जास्त मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, यामध्ये अभ्यासक्रम सुद्धा खूप इजी आहे। म्हणजे 50 प्रश्न हे फक्त जीकेचे विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 आणि गणिताचे 35 असा अभ्यासक्रम यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये संधी भेटणार आहे, कारण की यामध्ये हाईट कमी लागते, मुलांसाठी सुद्धा हाईट कमी लागते, मुलींसाठी सुद्धा यामध्ये हाईट लागते। त्यामुळे जे आपल्याला चांगला या ठिकाणी चान्स या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघत आहे, तर कोणत्या महिन्यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती येत आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते एवढे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर विद्यार्थी मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा याच्या अगोदर अपडेट आलं होतं, एक लक्षात ठेवा की ते जे अपडेट होता की स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आता आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती होणार आहे। या संदर्भात मागं जे अपडेट आलं होतं, म्हणजे जे रेल्वे मंत्री आहे अश्विनी वैष्णव त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा केली होती की आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती आम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आम्ही हे घेणार आहे, अशी त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा याच्या अगोदर केली होती। पण स्टाफ सिलेक्शन कमिशनचं जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेटचं कॅलेंडर आलं, 2027चं कॅलेंडर आलं, पण त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीचा जिकर त्यामध्ये केलेला नाही, एक लक्षात ठेवा। तर हे या ठिकाणी स्पष्ट आहे की ही जी यावर्षी जी आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती निघणार आहे, जशी याच्या अगोदर 2023ला जशी भरती निघाली, 2019ला जशी भरती निघाली होती, तशीच भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबलची येणार आहे, लक्षात ठेवा। उंची वगैरे सेम तेच प्रोसेस असणार आहे, तोच सिलेबस असणार आहे, तेच जे विद्यार्थी मित्रांनो प्रक्रिया असणार आहे मागील भरतीची, ठीक आहे। तर आरपीएफ कॉन्स्टेबलची जी भरती ही कधी निघणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती आहे आरपीएफ कॉन्स्टेबल भरती ही जवळपास आपल्याला फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। जवळपास या ठिकाणी 5 ते 6000 प्लस जागांसाठी आरपीएफ कॉन्स्टेबलची भरती निघत आहे, मुलांसाठी सुद्धा निघत आहे आणि मुलींसाठी सुद्धा निघत आहे। तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सुद्धा म्हटलं जाते, रेल्वे सुरक्षा बल सुद्धा आरपीएफला म्हटलं जाते। आरपीएफचं जे काम राहते तर रेल्वे स्टेशनवर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल, ज्या पण जंक्शनवर गेले तिथं त्यांच्या ड्युट्या राहते, रेल्वेची सुरक्षा करणं, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा करणं, हे काही जबाबदारी त्यांची राहते, एक लक्षात ठेवा आरपीएफ कॉन्स्टेबलची। आणि एकदम शाही ड्युटी आहे, रेल्वे स्टेशनवरच आपली ड्युटी राहते आणि 8 घंटेची ड्युटी जे विद्यार्थी मित्रांनो राहते। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे आरपीएफ कॉन्स्टेबलची, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची। तर आरपीएफ भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते। आणि वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये आहे। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। आणि फीचा जर आपण विचार केला, जनरल ओबीसी EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी लागते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये यामध्ये फी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये वयोमर्यादा जे आहे ते 18 ते 28 एक लक्षात ठेवा सर्वांसाठी। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण असते हे संपूर्ण भारतीय नोकरीचं ठिकाण राहते। आणि आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची जी निवड प्रक्रिया आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जी आहे विद्यार्थी मित्रांनो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीची आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे, 120 मार्कासाठी पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला
परीक्षेला विचारले जाते, तर पहा सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता जास्तीच्या 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, त्याचबरोबर गणिताच्या 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, असे टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते 80 मार्कासाठी। आणि पेपरसाठी जो टाइम भेटते 1.5 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटते, 90 मिनिटाचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटते। आणि पेपरमध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग असते 3 नेगेटिव्ह मार्किंग पेपरमध्ये राहते, लक्षात ठेवा। 3 जर आपण प्रश्न चुकवले, एक दो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होते, लक्षात ठेवा। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपला काय असणार आहे पेपर असणार आहे। आणि पेपर आपल्या जिल्ह्यामध्ये होते किंवा आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आपल्या या ठिकाणी पेपर होते, म्हणजे जवळपास सेंटर त्या ठिकाणी भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। किंवा 1-2 जिल्हे सोडून सुद्धा आपल्याला सेंटर त्या ठिकाणी भेटते, लक्षात ठेवा, ठीक। जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेसच आपल्याला ऑप्शनमध्ये पहिला आपल्या जिल्ह्यामध्ये टाका लागते, आपला जर जिल्हा टाकला तरच आपलं सेंटर त्यामध्ये आपल्याला भेटते, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आरपीएफ भरतीमध्ये आहे ग्राउंड। उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, आणि महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते। छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 वेळ आहे, तर पहिला जो वेळ आहे तर तो आहे या ठिकाणी 1600 मीटर रनिंग। 1600 मीटर रनिंग जर तुम्ही या ठिकाणी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत 1600 मीटर रनिंग मारली तर आपल्याला आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असतो, ग्राउंड पास असतो। यामध्ये ग्राउंडला मार्क वगैरे नसते, जसे पोलीस भरतीमध्ये राहते तसे काही यामध्ये मार्क नसते, लक्षात ठेवा। तर फक्त ग्राउंड क्वालिफाय राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तुम्ही त्या टाइमापर्यंत आले तर तुम्ही पास त्या ठिकाणी राहता, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी, 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारली तर आपण ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 5 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर जास्त गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। आणि दुसरा जो पुरुष उमेदवारांसाठी आहे तर आपल्याला हाय जंप मारायला लागते 4 फीट, म्हणजे असा खंबा त्या ठिकाणी राहते आणि या खांब्यावरून अशी उडी आपल्याला मारायला लागते 4 फीट, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे लॉंग जंप। लॉंग जंप आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंप मारायला लागते 14 फीट लॉंग जंप मारायला लागते। आता एक उदाहरण देऊन आलो, हे समजा असं ग्राउंड आहे तर इथून तर इथपर्यंत समजा अशी उडी त्या ठिकाणी मारायला लागते 9 फीट लंब येते ते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला लंबी उडी या ठिकाणी मारायला लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे यामध्ये लॉंग जंप आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत मारायचे। ज्या आपण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारायचे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंडपेक्षा जर टाइम जास्त झाला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे दुसरा धोरण महिला उमेदवारांसाठी आपल्याला जे हाय जंप मारायला लागते, हाय जंप म्हणजे असं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं दंड राहते आणि याच्यावरून आपल्याला 3 फीट हाय जंप मारायला लागते, ठीक आहे, अशी। तर यामध्ये 3 फीट हाय जंप मारायला लागते। आणि त्याचबरोबर तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर लॉंग जंप महिला उमेदवारांना मारायला लागते 9 फीट। अशा प्रकारे आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये ग्राउंड आहे। सर्वात अगोदर पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। आरपीएफ कॉन्स्टेबलच्या जवळपास या ठिकाणी जास्त जागांसाठी 6000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी येत आहे, लक्षात ठेवा। फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। आतापासून अभ्यास करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे, सेल्फ स्टडी करणार आहे, त्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। याच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।